आणि अशा प्रकारे आपण इकडून कल्याणहून आधारवाडी, बापगाव, दावत नाका करत करत या जो समृद्धी महामार्गाचा इंटरचेंज आमने इंटरचेंज या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. मला मी दाखवतो. एक मिनिट, आपली चावी राहिली गाडीची. पाहू शकता तुम्ही इथे जे समृद्धी महामार्ग आमने इंटरचेंज, हे बघा, हे जे मुंबईहून येणारे शॉर्टकट आहे का इथे बघा. बाईक तिथे जाते म्हणजे इथे कुठे शॉर्टकट आहे, जायला पाहिजे एकदा दिवस. ही जी भिंत आहे नागपूरहून मुंबईच्या दिशेने उतरणार आहे. समोरच्या गाड्या त्या मुंबईहून आलेल्या गाड्या आहेत, ठाणे मुंबईहून. आणि इकडे जे आहे ते मुख्य इंटरचेंज आहे. या ठिकाणाहून ज्या वरतून गाड्या येतात ते नागपूर आले आणि बाजूने जे जातात ते वेगळे आहेत. आणि तुम्ही एक लक्षात घ्या की आमने इंटरचेंज जरी म्हटलं तर ते आमनेला कुठल्याही प्रकारची समृद्धी महामार्गावरती एंट्री नाही आहे. एंट्री जी आहे ती डायरेक्ट इथून पुढे जो आपला कुठला ना काय वडपेची इकडे ग्लोबल कॉम्प्लेक्स त्या ठिकाणाहून समृद्धी महामार्गाची एंट्री आहे. बाकी कुठूनही नाही आहे. आणि त्याच्या अगोदर शिवसागर जो हॉटेल आहे त्या ठिकाणी BGRचा जो वेअरहाऊस आहे त्या ठिकाणी मुख्य इंटरचेंज म्हणजे सायदरा इंटरचेंज बनत आहे. आपण तिथे जाऊयात. हा कल्याण पडगा रोड, इथून साधारणतः 5-1 किलोमीटर अंतरावर आपला मुंबई नाशिक महामार्ग लागतो. चला पुढे जाऊया. अशा प्रकारे आपण आमने इंटरचेंज या ठिकाणाहून निघालो आहोत आणि आपण चाललो आहोत आता ते तलवले नाक्याला. तलवले नाका ज्या ठिकाणी आपला मुंबई नाशिक महामार्ग आहे जो आणि मुंबई नाशिक महामार्गावरनं तलवले नाक्यावरनं जेव्हा आपण डाव्या हाताला वळण घेऊ त्यावेळेस आपण जो मुख्य इंटरचेंज बनत आहे समृद्धी महामार्गावर जिथनं प्रवेश दिला जाईल, आता त्या घडीला ते तयार नाही, तिथे कामे सुरू आहेत, ज्याला सायदरा इंटरचेंज बोलले जाते, त्या ठिकाणी पोहोचणार आहोत. तर आणि उजव्या हाताला जेव्हा आपण तलवले करून निघतो तेव्हा उजव्या हाताला जाण्याचे नाशिक लागते आणि डाव्या हाताला आपला ठाणे, भिवंडी, मुंबई किंवा सायदरा इंटरचेंज या ठिकाणी आपल्याला समृद्धी महामार्गावर प्रवेश भेटणार आहे. त्याच्या पुढे गेल्यास आपल्याला आत्ताच्या घडी जिथनं समृद्धी महामार्गावर लोक एंट्री करतात, वडपेच्या ठिकाणी ग्लोबल कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी देखील जाऊयात आपण. आणि अशा प्रकारे आपण कल्याण पडग्याच्या दिशेने चाललो आहोत. कल्याण पडगा रोड किंवा कल्याण सापे रोड असे याला म्हटले जाते. आणि इथून बाजूलाच जवळच मी जॉबला जातो, काम करतो अंतरिक्ष म्हणून. आणि ॲक्च्युली मी आता मला अजून सुद्धा कामावर हजर होण्याची कमीत कमी 15-20 मिनिटं बाकी आहेत. त्यामुळे मी तुम्हाला पुढे तलवले नाका, त्यानंतर तलवले नाक्यापासून तो BGR म्हणजे सायदरा इंटरचेंज, त्यानंतर तिथून पुढे ग्लोबल कॉम्प्लेक्स पर्यंतचा जो व्हिडिओ तुम्हाला दाखवतोय. नाहीतर जो वेळ झाले असेल कदाचित मी थांबून जे काही मी आता बोललो नाव घेतले त्या ठिकाणी मी कदाचित 1-2 दिवसांत गेलो असतो. पण आता सुद्धा माझ्याकडे 15-20 मिनिटं बाकी आहेत. पण मी तुम्हाला तो पूर्ण व्हिडिओ एकत्र दाखवणार आहे. पहिला भाग ऑलरेडी म्हणजे 2 भागाचा व्हिडिओ शूट केलेला असेल, यात काय वाद नाही. आणि अशा प्रकारे मी अंतरिक्षच्या ठिकाणी पोहोचलो आहे, ज्या ठिकाणी मी कामाला येतो अशा ठिकाणी. आणि पाहू शकता इथे हे जे झाड आहेत ना बाजूला, जे डाव्या हाताला वळण जाते, जी व्यक्ती उभी आहे त्याच्या पूर्ण जी डाव्या हाताला वळण जाते त्या ठिकाणी मी कामाला जातो. आणि तिथे देखील समृद्धी महामार्ग गेलेला आहे, त्याच्या मागे मी कामाला आहे. आणि अशा प्रकारे आपण सापेच्या दिशेने चाललेलो आहोत. खूपच खराब रस्ता, खूपच बेकार रस्ता आहे. चला डायरेक्ट आपण आता तलवले नाक्याला भेटूयात. आणि अशा प्रकारे साधारणतः 3 ते 4 किलोमीटरचा जे अंतर आहे ते पार करून आपण पोहोचलो ते तलवले नाक्यापर्यंत. जसे मी तुम्हाला बोललो आमने इंटरचेंज इथून आल्यावर आपल्याला डाव्या हाताला वळण घेऊन भिवंडीच्या दिशेने किंवा ठाणे मुंबईच्या दिशेने जाणे. आणि या तलवले नाक्याला देखील खूप मोठ्या अशा उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. कारण हा जो रस्ता आहे मुंबई नाशिक महामार्ग हा खूप मोठा रस्ता रुंद करण्यात घेतला, कारण सर्व वाहतुकीचा जो भार आहे ते इथं पडणार आहे. त्यामुळे ते उड्डाणपूल देखील बांधला जाते. कारण कालांतराने जेव्हा समृद्धी महामार्ग सायदरा इंटरचेंजचा सुरू होईल त्यावेळेस कल्याणवरून जी वाहतूक आहे ती इथून खूप जास्त प्रमाणात सुरू होईल. त्या अनुषंगाने इथे आत्ताच प्रयत्न करण्यात आलेला आहे. समोर जे उड्डाणपूल तुम्ही पाहू शकता, उड्डाणपुलाचे काम सुरू आहे तलवले नाका या ठिकाणी. आणि आपण डाव्या हाताला वळण घेऊन मुंबई ठाण्याच्या दिशेने जाणार आहोत, म्हणजे सायदरा इंटरचेंज ज्या ठिकाणी जे मुख्य काम सुरू आहे समृद्धी महामार्गाचे मुख्य वळण राहणार आहे
नागपूरसाठी जाण्याचे त्याचे जे काम सुरू आहे ते सायदारा इंटरचेंज या ठिकाणी, आणि आपण चाललो सायदारा इंटरचेंजचे जे काम सुरू आहे त्या ठिकाणी सायदारा वेअरहाऊस आणि लॉजिस्टिक जवळ. चला निघूयात. आणि अशा प्रकारे तलवली नाक्यावरून सुरुवात करून आपण साधारणतः 1.5 किलोमीटर अंतर जेव्हा आलो त्यावेळेला तुम्ही पाहू शकता आपण BGR वेअरहाऊस अँड लॉजिस्टिक्स या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. आपल्या ज्या उजव्या हाताला म्हणजे नाशिकच्या दिशेने आहे तिथे शिवसागर हॉटेल आहे मोठा, आणि उजव्या हाताला जे म्हणजे आपण जो चाललोय या दिशेला या अंतराला जे आपल्या समृद्धी महामार्गाचे मुख्य वळण त्याचे काम सुरू आहे. कल्याणवरून जेव्हा आपण येऊ जसे आता आलो त्यावेळेला आपल्याला या ठिकाणाहून समृद्धी महामार्गाचे प्रवेश मिळणार आहे. बघा आपण आता या ठिकाणी आलो, जेव्हा आपण दुर्गाडीला होतो, दुर्गाडी येऊन लाल चौकी मार्गे आपण नेटिवली कुठला नाका बोललो त्या ठिकाणी आलो. तलवली नाक्यावरून आपण इकडे मुंबई ठाण्याच्या दिशेने आलेलो. समृद्धी महामार्गावर जो प्रवेश राहतो या ठिकाणी हे जे काम सुरू आहे या ठिकाणी तुम्ही जेव्हा कल्याणहून यार पापगाव आधारवाडी मार्गे इथून तलवली नाक्यावर तेव्हा तुम्हाला या रस्त्यावरनं वळण घेऊन आज सध्या कामे सुरू या रस्त्यावर वळण घेऊन मग तुम्हाला समृद्धी महामार्ग प्रवेश मिळणार आहे. ही एंट्री राहणार आहे कल्याणहून येथील त्यांच्यासाठी. आता आपण किती मोठा पेरा मारला ते तुमच्या लक्षात आला असेल. आणि तुम्ही पाहू शकता सायदारा इंटरचेंज खूप मोठे काम सुरू आहे. समोर उतरण राहील मुंबईसाठी जाण्यासाठी, आणि इथे देखील जे ते मुख्य जे मुंबई ठाण्यावर येते त्यांच्यासाठी इथं चढून राहील जे इकडे जाईल. आणि आता ज्यावेळेला समृद्धी महामार्गाच्या गाड्या जातात ते इथून पुढे साधारणतः 1.5-2 किलोमीटर अंतरावर वडण आहे वडपेच्या जी टेकडी बोलतात ग्लोबल कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी आता आपण जाऊयात आणि तिथे पाहूयात. मी योगेश आत्मा आंबवले खास आपल्यासाठी. आता जो मी फेरा केला तो भिवंडी ते कल्याण, म्हणजे मी भिवंडीला राहतो, तो साधारणतः 10 किलोमीटर, आणि तिथून लाल चौकी दुर्गाडी ते लाल चौकीपासून तलवली नाक्यापर्यंत 15-16 किलोमीटरचा प्रवास. तलवली नाक्यावरून इथे साधारणतः 1.5-2 किलोमीटरचा प्रवास, आणि इथून अजून म्हणजे साधारण 10, 15, 25, 27 आणि 1 किलोमीटरचा प्रवास केलेला आहे आपल्याला दाखवायला की कल्याणहून समृद्धी महामार्गावर कशा. चला आता पुढे जाऊया. आणि जसे की तुम्हाला आता मी हा पूर्ण प्रवास दाखवते टप्प्याटप्प्याचा, तर यासाठी जी काही मेहनत आहे त्यासाठी एक लाईक तर नक्कीच झाला पाहिजे. आणि जर चॅनल पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि सबस्क्राईब करून जी बेल आहे तो नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. खास आपल्यासाठी आपली मराठी सतत नेहमी वेगवेगळे व्हिडिओज. हे तुम्ही पाहू शकता माझ्या डाव्या उजव्या हाताला दोन्ही बाजूला हे जे सायदारा इंटरचेंज आहे इथे मुख्य काम सुरू आहे. ज्या ठिकाणी आपल्याला समृद्धी महामार्गाची उतरण राहील, ज्या ठिकाणी आपल्याला समृद्धी महामार्गाची वळण राहील, ज्या ठिकाणी आपल्याला दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे एक्सेस करायला मिळणार आहे. जेव्हा आपण वडोदरावरनं येऊ दिल्लीवरनं त्यावेळेस मुंबईला जाण्याकरता इथेच आपल्याला यावे लागणार आहे, किंवा मुंबईहून आल्या दिल्लीला किंवा गुजरातला असेल तरी आपल्याला इथेच यावे लागणार आहे, किंवा मुंबईहून आल्यास नागपूरला जात असेल तरी आपल्याला इथे यावं लागेल, किंवा नागपूरहून आल्यास मुंबईला असेल तरी आपल्याला याच ठिकाणी यावं लागेल. हा एक मात्र आहे की JNPT निघाले असाल त्याच्या पुढे मी आता जो पुढे तुम्हाला दाखवणार आहे ज्या ठिकाणी आता लोक समृद्धी महामार्गावर जातात त्या ठिकाणी मात्र सरळ जावे लागणार आहे. आताच मागे सायदारा सायदारा वेअरहाऊस अँड लॉजिस्टिक्स गेलेलं आहे, आणि आपण चाललोय ते जे आताच्या घड्या लोक ज्या ठिकाणाहून समृद्धी महामार्गावर वळण घेतात आपण त्या ठिकाणी मी आता चाललेलो आहे ते ग्लोबल कॉम्प्लेक्स वडपेच्या ठिकाणी. आणि जसे की मी बोललो सायदारा इंटरचेंज हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. ह्याच ठिकाणी कुक्षे इंटरचेंज जोडला जातो, याच ठिकाणी आमने इंटरचेंजसाठी प्रवेश दिला जातो, आणि याच ठिकाणी दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेची कनेक्टिव्हिटी राहिलेली आहे. म्हणजे खूप महत्त्वाचं असं हे सायदारा इंटरचेंज आहे, तितक्यात महत्त्वाचं कुक्षे इंटरचेंज आहे. मी अनेक व्हिडिओ सांगितलं आहे कुक्षे आमने आणि सायदारा इंटरचेंज एकमेकांना कसे कनेक्ट येते. एखाद्या 4 ते 5 किलोमीटरच्या पट्टीत 3 इंटरचेंज आहेत, आणि सर्वांची कनेक्टिव्हिटी खूप जबरदस्त अशी आहे. आणि त्यावर मी पुन्हा एखादा खूप मोठा असा व्हिडिओ करेल. असो सध्या मी आता जिथे पोहोचलोय त्या ठिकाणाहून आलेले लोक जे आहेत ते अल्लीच्या घरीला जो काय प्रवास होतो आपल्या समृद्धी महामार्गासाठी तो या ठिकाणाहून होतो. आता मी गाडी थांबवतो आणि तुम्हाला दाखवतो इथनं कसा प्रवास केला जातो. ते कल्याणवरनं जेव्हा येतात
कल्याणहून जेव्हा लाल चौकीवर नाही तर तेव्हा इथे आल्यावर इथून कसे जावे ते मी आता दाखवतो. आता जे आपण इकडून आलो सायदारा इंटरचेंज या ठिकाणी आपण होतो आणि जेव्हा आत्ताच्या घडी समृद्धी महामार्ग कल्याणवरनं ते कल्याणवाले ते कशाचं मी दाखवतो. इकडून जेव्हा ते तलवली नाक्यावरून येतात समृद्धी महामार्ग जाण्यासाठी तेव्हा ते ह्या ठिकाणी येऊन जातात आणि ॲक्च्युली ह्या ठिकाणाहून जायचं म्हटलं त्यांना खूप मोठा फेरा घ्यावा लागतो. इथून गेला पुढे एक सबवे, त्या सबवेमधनं इंटर करून त्यांना पुन्हा त्याच्या गाड्या जातात मुंबईच्या मार्गाने. त्या तिथून त्यांना पुन्हा वरण घेऊन यावं लागतं आणि इथून मग ते वरण घेऊन जातं. मी तुम्हाला त्या मागच्या बाजूला जाऊन दाखवतो एक्झॅक्टली नक्की काय आहे ते. इथे देखील एक गाडी फसलेली आहे, यांना कदाचित समृद्धी मार्ग जायचं असेल परंतु अडकलेले. हा ग्लोबल कॉम्प्लेक्स जेव्हा मुंबई नाशिक महामार्गाने आपण येतो, एक मिनिट गाडीची चावी राहिली, ही आपली गाडी आणि ही चावी. ओके, हा नाशिक मार्गे आलेला रस्ता ग्लोबल कॉम्प्लेक्स. इथे हा जो भिवंडी मुंबई ठाण्याहून आलेला रस्ता ज्या गाड्या येतात त्या, आणि हा जो आहे ब्रिजचं काम सुरू मुंबई नाशिक महामार्ग वडपे या ठिकाणी. जसे की मी तुम्हाला बोललो, जेव्हा आपण इकडून येतात कल्याणवरनं बघा ती गाडी फसलेली आहे. ती गाडी आता ॲक्च्युली त्याला कोणी इथे अडवलं का, त्यांना खूप मोठा फेरा मारला होता पण ते आता तिथून रॉंग साईड घेतील आणि इकडे येतील असो. तर जेव्हा तुम्ही कल्याणहून येता त्यावेळेस तुम्हाला इथून येऊन पुढे सबवे एक त्या सबवेमधनं पास होऊन त्या मार्गाला निघते, त्या गाड्या ज्या जातात ना त्या मार्गाला जाणे. आणि जेव्हा त्या मार्गावरून येतात त्यावेळी इथे थोडा पुढे उतरणे, आज इथे ब्रिजचं काम सुरू आहे, त्याच्या बाजूला वरण घेऊन मग या मार्गाने येऊन इथून आपल्याला सरळ समृद्धी महामार्गावर जाणं असा हा रस्ता आहे. म्हणजे आत्ताच्या एरिया तुम्ही कल्याणहून आलास तुम्हाला हा सबवे पार करून एवढा फेरा मारून इथनं जाणे. परंतु कालांतराने जेव्हा मी आता जो पुरा तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केला की आपण लाल चौकी ते आधारवाडी बापगाव करत इथपर्यंत होते पाहिजे, ती गाडी जी मी तुम्हाला बोललो होतो तिथे होती, रस्ता चुकलेली, ती तिथनं रॉंग साईड येऊन इथे आलेली आहे. ॲक्च्युली त्या गाडीला इथून फेरा मारणं होतं सबवेमधनं आणि इथून येणं होतं. असो, हा रस्ता आहे मुंबई ठाण्याहून येणारा, तर तो फेरा मारून आत्ताच्या वेळेला इथनं जाणं आहे. जे आत्ताच्या वेळेला समृद्धी महामार्ग सुरू ही गाडी आलेली आहे. म्हणजे जेव्हा केव्हा तो सायदारा इंटरचेंज सुरू होईल त्यावेळेला आपल्या सायदारा इंटरचेंजवरनं जाणं आहे. मग आत्ताच्या घडीला कल्याणकरांना इथनं जाणं, हा मोठा फेरा घेऊन त्या ठिकाणी वरसा घेऊन जाणे. खास आपले मराठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनल पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे. आणि आजचा हा व्हिडिओ मी इथेच संपवतो. तुम्ही आपले जे कमेंट्स केली होती, आपल्यासाठी एक रिक्वेस्ट केली होती, भाऊ लाल चौकीपासून समृद्धी महामार्ग जाण्यासाठी कसे जावे, लाल चौकीवरनं बापगाव मार्गे एक व्हिडिओ करा अशी त्यांची कमेंट्स होती. त्या अनुषंगाने आजचा व्हिडिओ मी आपला कल्याण दुर्गाडीतनं सुरुवात केलेली. लाल चौकी त्यानंतर आधारवाडी भाऊ अजूनसुद्धा इथे लोक रस्ता चुकतात, तर मी तो आधारवाडी बापगाव करत रस्ता इथपर्यंत पोचलेलो आहे. आणि मग इथून बघा हे रस्ता चुकलेले, तिथे थोडा कन्फ्यूज होत होते, त्यांना आपण सांगितलं की इथून तुम्ही जाऊ शकता म्हणून. असो, आजचा व्हिडिओ इथेच संपवतो. पाहू शकता अजून एक कन्फ्युजन आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओत. आपले परत एखादी नवीन डिमांड असेल ती सांगावी. एक डिमांड मला बदलापूरची, आणि ॲक्च्युली मला बदलापूरला जायला वेळ नसतो, तर उद्या बघू रविवारी वेळ भेटला जातो ना बदलापूरची एक व्हिडिओ करतो. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.